नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आमगाव सालेकसा तलवार गरबा व लाठीकाठी प्रात्यक्षिकांना ऐतिहासिक प्रतिसाद, शौर्य कला व संस्कृतीचा अद्भुत संगम। आमगाव सालेकसा दिनांक 27 विश्व मांगल्य सभेमार्फत शारदीय नवरात्री निमित्त आयोजित तलवार गरबा, शक्ती प्रदर्शन आणि लाठीकाठी प्रात्यक्षिकांनी आमगाव व सालेकसा येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळवला। सविताताई पुराम, महिला बालकल्याण सभापती पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. शालिनीताई राजेंद्र बडोले यांनी आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे हजारो नागरिकांनी साक्षीदार होत उत्स्फूर्त दाद दिली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एक उत्साही आणि ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले होते। सायंकाळी सालेकसा येथील स्फूर्ती पब्लिक स्कूलमध्ये आमदार संजय पुराम यांच्या हस्ते या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सविताताई पुराम होत्या। यावेळी भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष देवराम चुटे, स्फूर्ती पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बडोले तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाशिम येथून आलेल्या विशेष पथकाने सादर केलेल्या तलवारबाजी, लाठीदंडे आणि दानपट्टे या पारंपरिक शौर्यकलेच्या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। तसेच युवक युवतींनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या तलवार गरबा आणि शक्ती प्रदर्शनाने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला। अनेक प्रेक्षकांनी या अद्भुत प्रस्तुतीचे कौतुक करताना असा कार्यक्रम याआधी कधीच पाहिला नाही असे म्हटले। त्यानंतर आमगाव येथील जमीनदारवाडा दुर्गा समिती येथे झालेल्या कार्यक्रमालाही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। सांस्कृतिक व शौर्यकलेचा हा संगम पाहण्यासाठी लोकांची इतकी गर्दी उसळली होती की संपूर्ण परिसर जत्रेसारखा वाटत होता। यावेळी सविताताई पुराम यांनी उपस्थितांशी संवाद साधताना एक महत्त्वाची घोषणा केली। त्या म्हणाल्या, तर नुसते हे प्रात्यक्षिक पाहून समाधान मानू नये। आम्ही सालेकसा, आमगाव आणि देवरी येथील प्रत्येकी 50 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या आत्मरक्षणाची क्षमता वाढवणार आहोत। यामुळे मुलींची सुरक्षा आणि आत्मविश्वास अधिक बळकट होईल। हा भव्य उपक्रम आता सालेकसा तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे। स्थानिकांनी या कार्यक्रमाला शौर्य कला व संस्कृतीचा संगम असे गौरवपूर्ण संबोधन दिले आहे आणि भविष्यातही असेच प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। आज का जो कार्यक्रम हुआ, एक्सीलेंट कार्यक्रम हुआ। आई माई सेल्फ कपूरचंद अग्रवाल, आज स्फूर्ति स्कूल के अंदर में ये दांडिया कार्यक्रम का तीसरा साल है। मैडम बडोले, सर बडोले, इन्होंने जो आज कार्यक्रम किया, शहर के लोग यहाँ पर में आए, बहुत सुंदर कार्यक्रम हुआ। ईश्वर इस प्रकार से ये कार्यक्रम चलता रहे, बहुत खुशी की बात है। इतने गहरे पानी के अंदर भी और पूरे लोगों का सहयोग रहा, बहुत जबरदस्त कार्यक्रम हुआ, जिसकी कोई तारीफ की जाए उतनी कम है। तलवारबाजी, लाठी काठी म्हणजे दानपट्टा आहे आणि पट्टा महाराष्ट्राची शौर्यगाथा सांगणारा हा इतिहास आज सालेकसा नगरीमध्ये विश्व मांगल्य सभेच्या माध्यमातून सन्माननीय सविताताई पुराम, संजयजी पुराम आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका सौ शालिनीताई राजेंद्रजी बडोले यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की शौर्यगाथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे आपण मोगलांविरुद्ध लढत होतो आणि युद्ध कला, कौशल्य आणि स्त्रियांना स्वतःचं संरक्षण कसा करता येईल, आपण जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याला कसा जपू, हे दानपट्ट्याच्या माध्यमातून आणि तलवारबाजी, मग तो पट्टे बाबूराव जो आपण नाव ऐकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तर तो एक शाहीर होऊन गेला। आणि मग होनाजी बाळा आणि तानाजी मालुसरे, दादाजी कोंडदेवांनी जे शस्त्रविद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सांगितली ते कुठेतरी लुप्त पावत चालली आपल्या पूर्व विदर्भामध्ये, तर त्याला जिवंत ठेवण्याकरता ही एक आम्ही तलवारबाजी, दांडपट्टा आणि ते जे पट्टे वगैरे आहेत, दंडुकेशाही आहे, लाठीकाठी आहे, याचं आपल्या मुलांना एक आत्मविश्वास वाढावा, मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि स्वतःचं संरक्षण सुद्धा करता यावं म्हणून या तलवारबाजी आणि लाठीकाठीच्या दानपट्ट्याचं आज आयोजन करण्यात आलेला होता।